गुड मॉर्निंग डायरेक्ट फ्रॉम नेपाळ से। आज 10 मार्च 2025 आजचा तिसरा दिवस आहे आपला। नेहमीप्रमाणे एक खंड खुपशाने आवरलेला नाही, लेट केलेले, तो येतोय अजून, बाकी सर्व आवरून रेडी आहे। गुड मॉर्निंग नेपाळ। गुड मॉर्निंग नेपाळ। प्रवास कसा झाला मंडळी, सांगा कालचा प्रवास? कालचा प्रवास ठीक झाला। 2 दिवस आपण फक्त खातोय पितोय आणि प्रवास करतोय, ह्याच्या पलीकडे काहीच केलेलं नाही। 7 मिनिटात बॉर्डर क्रॉस। जरा सांगतो आपण आपण 2014 साली नेपाळ आलो होतो, तर त्यावेळेस साधारणतः किती दिवस, थोडक्यात सांग। 2014ला ज्यावेळेस आपण आलो होतो त्यावेळेस रस्त्याची कंडिशन खूपच खराब होती आणि आत्ताच्या ह्याच्यात आणि त्यावेळेस त्याच्यात बराच खूपच बदल आहे, आमूलाग्र बदल झालेला आहे। आणि आत्ताचं नेपाळ म्हणजे थोडं धावपळीच झालेलं दिसते मला इथं, ट्रॅफिक वगैरे इथं पण आपल्यासारखंच आहे। तर त्यावेळेस नेपाळ यायला आम्हाला 4 दिवस लागले होते नेपाळ बॉर्डरपर्यंत पोहोचायला। मध्ये आम्ही एक पॉईंट केला होता, खजुरावला गेलो होतो, तरीसुद्धा 4 दिवस म्हणजे खूप दिवस झाले। आज आम्ही 2 दिवसात नेपाळला पोहोचलेलो आहे। तर आता आपण नेपाळमध्ये साधारणतः 8 दिवस आहे, पूर्ण नेपाळ एक्सप्लोअर करणार आहे। तर पुढच्या अपडेटसाठी व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा। जर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। आपलं चॅनलचं जे स्लोगन आहे, हिंडावं फिरावं आणि हेच करायचं आपल्याला 8 दिवस। तर तुम्ही कंटिन्यू चॅनलला स्टे ट्यून करत राहा। आपण पाहत आहोत भारत नेपाळ बॉर्डर। ना पासपोर्ट, ना व्हिसा, ना भाषेचा प्रॉब्लेम, ना करन्सीचा गोंधळ। जसं आपण आपल्या राज्यातील एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवेश करतो, अगदी सहजपणे आपण भारत नेपाळ बॉर्डर क्रॉस करू शकतो। आपण गोरखपूर मार्गे सोनवलीमधून नेपाळ बॉर्डर क्रॉस करत आहोत। भारतीयांसाठी नेपाळमध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त आधार कार्डची आवश्यकता आहे। आतमध्ये प्रवेश केल्यानंतर ही दुसरी कमान लागते, जिचं कामकाज चालू आहे। आपण पाहू शकतो की एकदम इझिली नेपाळमध्ये आपण प्रवेश करू शकतो। आतमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला फक्त आधार कार्ड दाखवण्याची गरज असते। आता आपण पाहणार आहोत, जर कार घेऊन आलो तर काय प्रोसेस आहे। दुसऱ्या गेटमधून आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला या ठिकाणी नेपाळ गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे। या ऑफिसचे रिनोव्हेशन चालू आहे। या ठिकाणी या काउंटरवर आपल्याला आपली कारची आरसी दाखवून आपल्याला भन्सार काढावा लागतो। भन्सार म्हणजेच परमिट। पर डे या भन्सारचा चार्जेस आहे 600 रुपये। परमिट काढून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या विंडोमध्ये RTO टॅक्स भरावा लागतो। हा RTO टॅक्स म्हणजेच टोलसाठी आहे। नेपाळमध्ये आतमध्ये कुठेही आपल्याला टोल नाका भेटणार नाही, तर याचा खर्च पर डे 500 रुपये आहे। थोडक्यात सांगायचं म्हटलं तर नेपाळमध्ये फिरण्यासाठी आपल्या कारला पर डे 1100 रुपये खर्च येतो। म्हणजेच ही करन्सी जर भारतीयमध्ये कन्वर्ट केली तर 687.50 रुपये, म्हणजेच जवळपास पर डे भारतीय चलनामध्ये आपल्याला 700 रुपये नेपाळमध्ये फिरण्यासाठी खर्च येत असतो। नेपाळची करन्सी आपला 1 रुपया दिल्यानंतर त्यांचे आपल्याला 1 रुपया 60 पैसे मिळते, असा डिफरन्स आहे। ही सर्व प्रोसेस पूर्ण करून झालेली आहे। चला तर मग आता नेपाळला। लोगावकर्स, वेलकम टू द नेपाळ। इकडनं युटर्न वाले नाही का? युटर्न नाही जाऊ दे, आता आपल्याला राईट मारायचं ना, तिकडे आपल्या सिग्नल चालू। सकाळी काहींनी ब्रेकफास्टसाठी राईस डाळ घेतली, काहींनी परोठा घेतला। हे सर्व खाऊन झाल्यानंतर रिफ्रेशमेंटसाठी चहा कॉफी घेऊन झाल्यानंतर आपण जाणार आहोत आता मोबाईल सिम घ्यायला। आपले इंडियन सिम येथे चालत नसल्या कारणाने आपण येथील YNCell या नावाच्या कंपनीचे मोबाईल सिम घेणार आहोत। तर ह्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मोबाईल सिम घेतले। हे सिम 150 रुपयाला पडलेले असून त्यानंतर 200 रुपयामध्ये अनलिमिटेड डेटा पॅक असं मिळालेलं आहे। हे सिम नेपाळी करन्सीमध्ये घेतलेले असून याची व्हॅलिडिटी 8 दिवसांची आहे। उधार नहीं देते क्या आप? उधार क्या तो समय दे देते ना पैसा। अच्छा, कहाँ से आता है फ्रूट्स? इंडिया से। हिंदुस्तान से आता है। ये एप्पल दे दो 10। फ्रूट्स वगैरे घेऊन झाल्यानंतर आता आपण चाललेलो आहोत लुंबिनीला। आता आपण लुंबिनी गेट नंबर 1 ला आहोत। तर या ठिकाणी तिकीट काउंटर आहे। तिकीट काउंटरवरून तिकीट घेतल्याशिवाय कुठल्याही गेटने आत सोडलं जात नाही। तर
कधी लुंबिनीला आलात तर सर्वात पहिल्यांदा गेट नंबर 1ला येऊन तिकीट काउंटरला तिकीट घेऊन नंतर आतमध्ये एंट्री करावं लागेल. थोडक्यात तिकीटची इन्फॉर्मेशन जी आहे ती योग्य सांगा आपल्याला. म्हणजे नेपाली करन्सी याच्यामध्ये आपली टोटल गेली 10 लोकांसाठी 1600 रुपये गेले आपले टोटली आणि पर डे इंडियन लोकांना 80 रुपीज आहेत इथे. तर या ठिकाणी तिकीट जे आहे नेपाळी करन्सीमध्ये पर हेड तिकीट 80 रुपये, तर 10 लोकांचे आमचे ते 800 रुपये गेले आणि गाडीचे एंट्री फी आहे 400. हे सगळं आपण नेपाळी करन्सीमध्ये सांगतोय. तर नेपाळी करन्सीमध्ये हे तिकीट काउंटर पडेल, आपलं तिकीट पडेल. तर आपण आता तिकीट घेतलेले, तर आपण जाणार आहोत आता गेट नंबर 3, 4, 8, 9 या गेटने आतमध्ये सोडलं जातं. लुंबिनी भगवान गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ. लुंबिनी हे नेपाळमधील एक ऐतिहासिक आणि पवित्र स्थळ आहे जिथे भगवान गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये झाला. लुंबिनी हे जागतिक वारसा स्थळ युनेस्कोने 1997 मध्ये घोषित केले आहे. लुंबिनीचे महत्त्व सांगायचे म्हटले तर बौद्ध धर्माचे एक तीर्थक्षेत्र मानले गेले आहे. संपूर्ण जगभरातील बौद्ध अनुयायी येथे दर्शनासाठी येत असतात. लुंबिनीला व्हिजिट करण्याचा ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ आहे, कारण या काळात हवामान थंड आणि सुखद असते. लुंबिनी हे केवळ एक धार्मिक जागा नसून शांतता, ध्यानधारणा आणि इतिहासाने भरलेले स्थळ आहे. आपण पाहत आहोत मायादेवी मंदिर. हे मंदिर सर्वात महत्त्वाचे असून हे बुद्धांच्या जन्मस्थळावर बांधले गेले आहे. येथेच गौतम बुद्धांचा जन्म झाला. मंदिराजवळील दगड त्यांचे जन्मस्थान दर्शवतो. पुष्करणी तलाव येथे राणी मायादेवींनी गौतम बुद्धांच्या जन्माआधी स्नान केले होते. लुंबिनी हे बौद्ध धर्मियांसाठी अत्यंत पवित्र स्थळ असून जगभरातून येथे भाविक आणि पर्यटक भेट देतात. लुंबिनीला येण्यासाठी हवाई मार्ग, रेल्वे मार्ग आणि बाय रोडने आपण येऊ शकतो. भारतातून गोरखपूर आणि सोनोली मार्गे बस किंवा टॅक्सीने लुंबिनीला येता येईल. मौर्य सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात हा अशोकस्तंभ उभारला आहे. येथे बुद्धांच्या जीवनाशी संबंधित प्राचीन मूर्ती, हस्तलिखिते आणि पुरातत्वीय अवशेष पाहायला मिळतात. चीन, जपान, म्यानमार, थायलंड आणि श्रीलंकासारख्या देशांनी येथे आपली मंदिरे, मठ आणि बौद्ध विहार बांधले आहेत. आपल्याला लुंबिनी येथे बोटिंगचा आनंद घ्यायचा असेल तर तोही घेता येईल. या ठिकाणी बोटिंगची सोय करण्यात आली आहे. नेपाळ दौरा कधी करणार असाल तर लुंबिनीला अवश्य भेट द्या. लुंबिनी पाहून झाल्यावर आपण ऑन द वे पोखरा रोडला हॉटेल भुटवल व्ह्यू या ठिकाणी आलेलो आहोत. लुंबिनी बद्दल काय सांगता? लुंबिनी बद्दल योगेश. सकाळी 11:30 वाजता लुंबिनी या ठिकाणी गेलो आणि गौतम बुद्धाचा जन्म झाला ते ठिकाण आम्ही पाहिलं. पाहून चांगलं वाटलं. तिथे भरपूर फॉरेनर होते. आम्ही 5 मिनिटात उरत 5 ते 10-15 मिनिटात उरकलं, पण तिथले जे फॉरेनर होते ते 1-1 तास त्या ठिकाणी थांबतात असे आम्हाला तिथल्या व्यवस्थापकांनी सांगितलं. आबा, आम्ही जे गौतम बुद्धाचं जन्मस्थान आहे त्या ठिकाणी गेलो होतो. तिथं मायादेवी मंदिर जन्म झालेला ते पण ठिकाण पाहिलं. बरं वाटलं आम्हाला. सचिन, विविध गौतम बुद्धांचं जन्म ठिकाण पाहून खूप छान वाटलं इकडे. आणि आमच्या एक जणांनी खूप बोलणं झालं तिथं फोटो काढता. कोण आहे तो? फोटोग्राफी होतं तिथं बोर्ड, पण तरी तो वाचला नाही इंग्लिशमध्ये असल्यामुळे. नितीन, जन्मस्थान बघून एकदम प्रसन्न वाटतं. काय भाऊ मस्त वाटतं आणि फोटो वगैरे काढले आणि ट्रिप चांगली प्रकारे एन्जॉय होती. चांगला झाला प्रवास, चांगला चांगलं दर्शन घेतलं. आणि आज 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 महत्वाची म्हणजे एकादशी आहे आणि सर्वजण व्हेज खातात सकाळपासून. हे एक आवर्जून सांगण्यासारखं आहे. एक नेपाळमध्ये सुद्धा, फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा एकादशी पाळत आहेत. पूर्ण व्हेज खातो आहे. आणि ह्याने तर पूर्ण एकादशीच धरलेली. 2014 2014ला ज्यावेळेस आम्ही लुंबिनी या ठिकाणी भेट दिली होती त्यावेळेसची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये खूप अद्भुत बदल झालेला आहे. लंच येतोय, लंचची वाट पाहतोय आम्ही.
लंच करून आता आपण निघणार आहोत पोखराला. साधारणतः पोखराला जायला आपल्याला 6 तास लागणार आहे. 200 किलोमीटर आहे पोखरा. विक्रम, प्रवास कसा काय बाबा? हा, मनापासून एन्जॉय करतोय. घाट बीट कसा आहे? घाट रस्ता काय त्रास नाही? त्रास नाहीये, पण गाठामुळे जरा उमदाळ्यासारखं होते. कॉफी पेलो काय वाटत? नितीन, कस काय घाट? एकदम अतिउत्तम ड्रायव्हिंगचा मजा घेतली. प्रवास करून थोडस चालण्यासाठी तुम्ही सरांची गाडी विदाउट शुगरच सांगा सगळ्यांना. चहा कॉफी साठी आलेले आपण. नजारा दुपारी 3 वाजता लंच करून लुंबनी सोडलं. लुंबनी ते पोखरा हे 206 किलोमीटर अंतर होतं. पूर्ण हा घाट रस्ता असल्यामुळं 200 किलोमीटर अंतर ट्रॅव्हल करायला मला पूर्ण 6 तास लागले. तर आम्ही पोखरामध्ये 9 वाजता पोचलेले. आता झालेले 9:30. तर रूम वगैरे घेतलेले आहेत. रूम नेपाळमधील पोखरा रूम एकदम चांगले आहेत आणि रिजनेबल रेट आहेत. नेट अँड क्लीन आहे. एका रूममध्ये साधारणतः आम्ही 4 आणि 2 रूम आहेत 3 असं केलेले 10 जणांसाठी. हो, प्रवासाचं काय सांगता का? घाट रस्ता अरे बापरे, डोकं मला म्हणायला लागले. पूर्ण 200 किलोमीटर पूर्ण हा घाट रस्ता आहे. आणि जसं आपण नेपाळच्या डोंगरातून खाली उतरतो पूर्ण सपाट प्रदेश आहे तो म्हणजे पोखरा. पोखरा ही सिटी नेपाळमध्ये आणि पर्वत रांगांच्या मध्ये वसलेली सुंदर अशी असं एक शहर आहे. तर आपण नेपाळचं सौंदर्य बघू शकतो. आता डिनर होतं ते आपण डिनर करून आराम करायचा, कारण की आज दिवसभर खूप ट्रॅव्हल झालेले.